रत्नागिरीत 13 बांगलादेशी नागरिकांना एटीएस कडून अटक करण्यात आलेली आहे। रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथील कालरकोंडवाडीतील ही कारवाई आहे। 13 जण घुसखोरीने भारतात आले, रत्नागिरीत बेकायदा वास्तव्य करत होते आणि त्यांना आता एटीएस कडून अटक करण्यात आली। रत्नागिरीतली मोठी बातमी आपण पाहतोय। रत्नागिरीत 13 बांगलादेशी नागरिकांना एटीएस कडून अटक करण्यात आलेली आहे। एटीएस अर्थात अँटी टेररिझम स्क्वॉड कडून 13 बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आलेली आहे। प्रतिनिधी राजन चव्हाण फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। राजन, 13 जणांना एटीएस कडून अटक करण्यात आलेली आहे। साधारण कधीपासून त्यांचं इथे वास्तव्य होतं आणि काय नेमकं उद्दिष्ट होतं भारतात शिरण्यामागचं? विक्रांत, नक्कीच पाहिलं, अतिशय धक्कादायक ही बातमी आहे। 13 बांगलादेशी या ठिकाणी रत्नागिरीतील जे नाखरे गाव आहे तेथील एका चिरेखाणीवर या ठिकाणी आढळलेले आहेत। ह्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी वैध असं कागदपत्र नव्हतं आणि बांगलादेशच्या ज्या सीमा आहेत त्याच्या मुलक्या अधिकाऱ्यांचा सुद्धा कोणत्याही पद्धतीचा लेखी परवाना त्यांच्याकडे नव्हता आणि त्यामुळे ही एका पद्धतीची घुसखोरी समजली येते। जवळपास पाहिलं तर आता त्यांच्या या अशा घुसखोरीमुळे आता या ठिकाणी जे दहशतवादी विरोधी पथक आहे त्यामुळे आता ते पण सुद्धा ऍक्टिव्ह मोड मध्ये आलेलं आहे आणि अशा विविध ठिकाणी आता सुद्धा धडक कारवाई करताना दहशतवादी विरोधी पथक दिसत आहे। पण अजूनपर्यंत राजन, खरं तर ही मोठी कारवाई म्हणावी लागेल जी रत्नागिरीमध्ये एटीएस ने केलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।